जालन्यात रंगार खिडकीतून धुलीवंदनानिमित्त हत्ती रिसाला समितीकडून राजाची भव्य मिरवणूक। आज दिनांक 3 रोजी मंगळवारी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात धुलीवंदनाचा सण परंपरा, शिस्त आणि उत्साह यांच्या अनोख्या संगमानं साजरा करण्यात आला। हत्ती रिसाला समितीच्या वतीनं रंगार खिडकी परिसरातून प्रतिकात्मक हत्तीवरून राजाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। तब्बल 1889 पासून सुरू असलेली ही परंपरा यंदा 136व्या वर्षात पदार्पण करत असून शहरवासियांनी मोठ्या जल्लोषात या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद लुटला। धुलीवंदनाच्या दिवशी काढण्यात येणारी ही मिरवणूक जालन्याची सांस्कृतिक ओळख मानली जाते। पूर्वीच्या काळात होळी व रंगोत्सव तब्बल 10 ते 15 दिवस साजरे केले जात होते। रंगांच्या उधळणीमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्यानं हा उत्सव मर्यादित आणि शिस्तबद्ध व्हावा या उद्देशानं हत्ती रिसाला मिरवणुकीची परंपरा सुरू करण्यात आली। या परंपरेनुसार प्रतिकात्मक हत्तीवर विराजमान राजा ज्या मार्गाने मार्गक्रमण करतो त्या परिसरात रंग खेळणं तात्काळ थांबवलं जातं। त्यामुळे सणाचा उत्साह अबाधित ठेवत शिस्तही राखली जाते। हेच या मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरतंय। ढोल ताशाच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांनी या सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप दिलं। युवक, ज्येष्ठ नागरिकांनी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला। शहरातील शेकडो वर्षाची परंपरा आजही तितक्याच दिमाखात आणि एकजुटीनं पुढे चालत असल्याचं चित्र या मिरवणुकीत दिसून आले। जालन्याच्या सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करणारा हा सोहळा नागरिकांसाठी अभिमानाचा विषय ठरला आहे। सर्वात अगोदर मी सर्व जालना वाशांना धुलीवंदन हत्ती रिसाला तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। आणि 1889 पासून निजामकालीन ही जी सुरुवात मिरवणुकीची झालेली त्यावेळेस 137 वर्ष अगोदर जे 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस होळी खेळायची त्यावेळेस ह्या रंगार खिडकी इथे निर्वे है, राऊत है, भवर है, आगलावे है, अग्रवाल समाज आहे, ह्या मित्र कंपनीने त्यावेळेस असं एक पण केलेलं आहे की आपण इथून काहीतरी हे रंगाला कुठंतरी ब्रेक द्यायचा। तर त्यांनी अशी मीटिंग घेऊन आपण हत्तीवर राजा काढू आणि ज्या गल्लीतून राजा पुढे गेला त्याच्यानंतर कोणी कोणाच्या अंगावर रंग टाकणार नाही। 137 वर्षाची ही परंपरा आज सुद्धा कायम आहे आणि राजा रेवडी फेकतो आणि प्रजा ती रेवडी प्रसाद म्हणून ग्रहण करते, त्याला एवढं महत्व आहे।